हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचा माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे काकडीचे धपाटे। हे खूप जास्त चविष्ट आणि बनवायला खूप जास्त सोपे आहेत। तुम्ही बघितलंच तर आता बघू की हे बनवायचे कसे। तर त्यासाठी तुम्हाला एक काकडी घ्यायची आहे, तिला चांगल्याने सोलायचं, त्याच्यानंतर तिला ग्रेट करायचं। ग्रेट केल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या व त्यामध्ये थोडासा कोथिंबीर ॲड करून त्याचं एकदा मिक्सचर करून घ्यायचा। मग त्यामध्ये चवीपुरतं मीठ व थोडीशी हळद टाकायची आणि पुन्हा एकदा मिश्रण करून घ्यायचं। त्याच्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच तांदळाचे पीठ व 2 चम्मच बेसनचे पीठ ॲड करायचे। ॲड करून त्याचं मिक्सचर करून घ्यायचा। मिक्सचर केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ ॲड करायचे। तीळ ॲड केल्यानंतर त्याचं चांगल्याने मिश्रण करायचा। मिश्रण केल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिटांपर्यंत झाकून ठेवायचं। झाकून ठेवल्यानंतर जो आहे पॅन मांडायचा गॅसवर आणि त्यामध्ये थोडंसं तेल ओतायचं। त्याच्यानंतर हे जे मिश्रण होते त्याचे चांगले गोल 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 धपाटे टाकायचे। धपाटे टाकल्यानंतर त्याला झाकून शिजवायचं। झाकून शिजवायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी हाय ठेवायची, म्हणजे ते जे आहेत ते कडक होतील। जर तुम्हाला कडक आवडत असतील तर तुम्ही कडक करा, नाहीतर मग नरम पण तुम्ही करू शकता। तर मला तर कडक आवडतात म्हणून मी जास्त फ्लेमवर ते जे आहे धपाटे बनवत असते। तर त्याला चांगल्याने झाकून घ्यायचं आणि झाकून 5 मिनिटपर्यंत शिजवल्यानंतर झाकण काढायचं आणि झाकण काढल्यानंतर त्याला दोन्ही बाजूंनी चांगल्याने शिजवून घ्यायचं। दोन्ही बाजूंनी चांगल्याने शिजवलं की मग झाले तुमचे धपाटे रेडी। तर घ्या खाऊन मस्तपैकी। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला खूप जास्ती आवडेल। आणि जर तुम्ही हे ट्राय केली आणि तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू गाईज।